देवराज सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं देवराज सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे टङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं हेमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे मुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणं मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमिद्विति श्री स्वामी समर्थ मंदिर आणि साईबाबाचा मंदिराचं मंदिर असल्यामुळे मंदिर जिन्नदार नवीन 15 वर्षापासून हे मंदिर होतं रायला देवीला आणि ते पहिल्यापासून आम्हीच केलं होतं आणि त्याचा नवीन जिन्नदार आमच्या हस्ते झाला. त्याचा खरंच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. त्याचबरोबर नम्रता पाठक असतील, विनय संख्या असतील यांची मागणी होती आणि इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांची या कमिटीची मागणी होती की एक चांगलं मंदिर हवं आणि त्याचा श्रेय या सर्वांना आम्ही देऊ इच्छितो आणि खरोखरच एक चांगलं देखणं मंदिर झालेलं आहे. इथे रायलादेवी तलाव होत आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्याचं पण लवकर उद्घाटन झालंच आहे, पण चालू पण होणार आहे ते आणि एक चांगलं मंदिर इथे बाजूलाच दिसतं आहे. मला वाटतं याची शोभा चांगल्या रीतीने दिसेल आणि अनेक काही सुविधा असतील त्या या माध्यमातून केल्या जातील असं मी आपल्याला आश्वासन देतो आणि खास करून या कमिटीचं मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांनी हा पुढाकार घेऊन एवढं चांगलं मंदिर उभं केलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी बनवलं ते अभिजित अजय जाधव यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्याचं पण मनापासून मी कौतुक करेन आणि सर्वांचंच मनापासून कौतुक करेन. अशी कामं करत राहो आणि याच्या माध्यमातून आपण सगळ्यांचं एक चांगलं प्रोत्साहन देतो आहे. धन्यवाद. जसं तुम्ही आता पाहतच असाल की हा जो माहोल बनलेला आहे, सर्व भाविक इथे आज उपस्थित आहे. मी फक्त एवढंच सांगेन की आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच खासदार नरेशजी म्हस्के साहेब आणि नेहमीच आम्हाला साथ देणारे आमचे आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही हा प्रयत्न केला आहे. म्हणजे नागरिकांची मागणी आम्हाला होती की इथे स्वामींचं आणि साईबाबांचं मंदिराचं आपण हा जीर्णोद्धाराचा आज कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे. तर मी असं म्हणेन की सर्वांचाच आज इथे म्हणजे श्रेय किंवा हातभार लागलेला आहे. तर मी सर्व भाविकांना विनंती करीन की जास्तीत जास्त भाविकांनी येऊन इकडे दर्शनाचा लाभ घ्यावा.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसंच लाडकेचे सगळ्या म्हणजे बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाने आज आपण पूर्ण वागळे प्रभागामध्ये आज मंदिराचं जीर्णोद्धार करतो आहे. खरं तर आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला रवींद्र फाटेसाहेबसारखे लाडके आमदार भेटलेले आहेत आणि खरं तर साहेबांची सुरुवात ही मंदिरापासूनच झालेली आहे. खरं तर बघायला तर पडवळनगरमधलं पहिलं साईबाबाचं मंदिर साहेबांनी बांधलं होतं, त्याच्यानंतर संकल्प चौकातलं अंबे मातेचं मंदिर आणि आता हे मंदिर आहे जे स्वामींचं मंदिर आहे, साईबाबांचं मंदिर आहे. तसंच त्यांच्या मार्गदर्शन म्हणून रायलेश्वरमध्ये जे आपलं ह्याचं शंकराचं मंदिर आहे तेही आता थोड्या दिवसात काम चालू होणार आहे. तसंच त्यांच्या मार्गदर्शनाने हाजुरीतली शंकर मंदिर आहे त्याचंही काम होणार आहे. खरं तर हे वागळेमध्ये अशा प्रकारे आमदार असणं खूप गरजेचं आहे. आम्ही तर नशीबवानच आहोत, पण जर वागळेमध्ये बघितलं तर आनंदाचं जर वातावरण बघितलं तर या मंदिरातून भेटते. जेव्हा स्वामींचं म्हणलं तर स्वामींचे भक्त खूप इथे मोठे जास्त प्रमाणात आहे आणि तो एक स्वामींचा अनुभव आहे. खरं तर मी टेम्पो असोसिएशन लॉरी असोसिएशनचे मनापासून आभार मानते की त्यांनी ही एक मागणी केली आणि अतिशय सुंदर असं मंदिर बांधलं आहे. खरं तर आमचा युवा नेता एक कार्यकर्ता होता आणि कार्यकर्ता असता त्याने जर चांगल्या एक कलाकार म्हणजे त्याने चांगलं असं मंदिर घडवून आणलेलं आहे. स्वामीचरणी प्रार्थना करते की त्याला असेच भविष्यामध्ये चांगले त्याच्या हस्ती मंदिर व्हावे असं मी त्यालाही शुभेच्छा देते आणि सर्व भाविकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. आमचे जवळजवळ 5 वर्षापासून खंत होती की आमदार साहेबांनी आता हे आम्ही 1 वर्ष पाठपुरा करत होतो आणि ते आता आमचं काम साध्य झालं आहे. म्हणून आमचे सर्व असोसिएशनचे सर्व सभासद आणि मोठा वर्ग हा एरियातली लोक पण ह्या मंदिरामुळं फाटक साहेबांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेच आणि स्थानिक निवासी नम्रता फाटक आहेत, मिनल संख्या यांच्या माध्यमातून सुद्धा मला या मंदिराचं काम मिळालेलं आहे. शेखनाका टेम्पो असोसिएशनचे सगळे पदाधिकारी माझे वडीलसुद्धा या टेम्पो असोसिएशनमध्ये पहिले सभासद होते, कदाचित त्यांची काही पुण्याईमुळे मला हे काम मिळालं असेल देवाचं आणि साहेबांच्या माध्यमातून स्वामींचं आणि साहेबांचं एक सुंदर मंदिर लोकांच्या मागणीनुसार पूर्ण झालेलं आहे. त्याचं संपूर्ण श्रेय मी फाटक साहेब आणि संख्या नवरदेव यांना देतो.